हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपिनला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होनी ठेले. ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करू. तुम्हा सर्व श्रोते सद्गुरूंच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करू. सेवेला आपण आरंभ करू. रामकृष्ण. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. रामकृष्ण. सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन. माऊली आपल्याला इथं जीवनाचं एक मर्म समजावून सांगतायत. नामाचं महत्व माऊली समजावून सांगतात की जो नाम घेतो, जो हरिपाठ करतो आणि लोकांना गाऊन दाखवतो, जो ईश्वराचं नाम घेतो आणि ते नाम लोकांना घ्यायला लावतो, त्याची गोडी त्यांना चाखायला लावतो. स्वतः नाम घेणं हे तप झालं, त्याची गोडी लागणं हे तप झालं. पण त्या नामाची लोकांना गोडी लावणं हे महातप झालं. आणि हे महातप जो करतो तो साधक ईश्वर त्याला सामर्थ्यवान बनवतो. तपश्चर्यानं त्याला ती सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं. त्या तपानं तो चिरंजीव होतो, दीर्घायुष्य बनतो. आणि दीर्घायुष्य झालेला जो जीव आहे त्याला वैकुंठामध्ये जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. वैकुंठामध्ये तो इतर साधू संतांच्या बरोबर वास्तव्य करू. इथं पुन्हा माऊली पुढचं आपल्याला समजावून सांगताय. असं तप ज्यानं केलेलं आहे, असं महातप ज्यानं केलेलं आहे आणि तो सामर्थ्यशाली झाल्यामुळं तो आपल्या आईवडिलांचा सुद्धा उद्धार करतो. सगोत्र त्या एका पुरुषाचे जे वंशज आहे त्यांचाच तो उद्धार करतो. बरोबर. रामकृष्ण. माऊली तर आपल्याला समजावून सांगतायत. जरा वळूया आपण, तुम्हाला कळवळ्याने मी सांगतो. जसा माझ्या आई वडील आहेत, नामधारकाचे जे आई वडील आहेत, भाऊ आहे, बहीण आहे, मित्र आहे, शत्रू आहे, ही यांना एकाच शब्दात जर आणायचं झालं तर नातलग म्हटलेलं आहे. मग माऊलींचे नातलग कोण? नातलग कोण माऊलींचे? बरं, जे माझे नातलग आहेत
ते माझ्यावर प्रेम करतात का? ते मला माझा म्हणतात का? ऐका नीट राम. मातृपितृभाता सगोत्र अपार. माझे जे नातलग आहेत हे शरीराचे नातलग आहेत का? का माझ्या जीवाचे नातलग आहेत? राम तुम्हाला फार समजावून सांगतो. म्हणून हरिपाठ जरा कळला का नाही आपणाला? माऊलींना जे म्हणायचं आहे, जे आपल्याला द्यायचं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते जर कळलं तर माऊली तुमचा हात पकडल्याशिवाय राहत नाही. तो माझा आहेस आता. रामकृष्ण काय सांग माझा हां, मी आता ज्या कुटुंबात राहतोय ते माझे सगळे नातलग आहेत. मग ते माझा आदर करतात का? ते मला आपला म्हणतात का? म्हणतात का आपला? आपण बोलूया. ते माझ्यावर प्रेम करतात का? ते माझा आदर करतात का? ते मला आपला म्हणतात का? म्हणतात का? आपले नातलग कुटुंब सोडून जे बाहेरचे आहेत, बाहेर त्यांचं नाही समजले. आपले कुटुंब आहे ते आपलं प्रश्नच नाही. रामकृष्ण बाहेर त्यांचं काय सांगतात, नातलगांचं काय ते स्वार्थी सगळे आहे. नाही हां कामावर आपलं हा हे चाललंय का संवाद चालला. रामकृष्ण आपलं कुणाला म्हणायचं मग? मग शरीरानं जो माझा नातेवाईक तो आपला आहे का? कळलं त्यांना? तुम्ही शरीराचे नातेवाईक म्हणताय. मग शरीरानं जे माझे नातेवाईक आहेत ते मला आपला म्हणतात का? रामकृष्ण पुढे जाऊया. शरीराचे नातेवाईक वेगळे, त्यांचा उद्धार मी करायला आलोय का? नाही. कळवून घ्या. हरिपाठ फार प्रेमानं माऊलीने दिलेला आहे, फार प्रेमाने दिलेला आहे. म्हणून माऊली इथं समजावून सांगतात, जे माझ्यावर प्रेम करतात, मला जे आपला म्हणतात, माझा जे आदर करतात ते माझे नातेवाईक आहेत. शरीराचे नातेवाईक नाहीत. मज जातीचे मज भेटो काही काय तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांचे मेहुणे त्यांच्या घरी भेटायला आले, त्यावेळेला आवडीला ते बोलतात, तुझा भाऊ तुला भेटायला आलाय. ते म्हणले नाहीत की माझा मेहुणा भेटाय. तो माझा कसा म्हणणार? तो कधी नामच घेत नाही. मग तो माझा कसा होईल? कळते ना मला फार. जे बोलतोय मी कळवल्यानं, या संसारात ईश्वरानं मला कशासाठी पाठवलंय हे कळलं पाहिजे. मला मनुष्य जीवन जे ईश्वरानं दिलेलं आहे, हे मनुष्य जीवन एक कोडं आहे आणि ते कोडं सोडवण्यासाठी मला इथं पाठवलेलं आहे. सर्वश्रेष्ठ नरदेह दिलेला आहे की ज्याला याचं आकलन करता येईल. मग हे कोडं आपण सोडवतोय का? मला सर्वश्रेष्ठ देह दिलेला आहे, मला याचं कोडं उलगडून टाकायचं आहे. मग हे कुठं उलगडेल? सत्संग झाला पाहिजे. सत्संगाशिवाय हे कोडं उलगडलं जाणार. मग सत्संग आम्ही करतो का? संतांना आम्ही मानतो का? संतांना आपलं म्हणतो का? मग कसं कोडं उलगडणार? संतांना जर तुम्ही आपलं म्हणत नसाल तर तुमच्या जीवनाचं कोडं संत उलगडणारे आहेत का? फार महत्त्वाचं मी सांगतो. मातृपितृभाता सगोत्र अपार. माझे नातेवाईक कोण आहे? माझ्यावर प्रेम करणारे, ईश्वराचं ध्यान करणारे, ईश्वराचं नाम घेणारे. मी नामधारक असं म्हणणं बरोबर आहे का? नामधारक कुणाला म्हटलेलं आहे? नामधारक कोण? नाम घेतो तो नामधारक. मग कोण नामधारक? कोण नाम घेतो तोच नाम. रामकृष्ण. नामधारक, नामधारक फक्त संतांना म्हटलेलं आहे. तुम्हाला नामाचं महत्त्व कळलंय का? नामाचा अनुभव आलाय का? नाम आतमध्ये मुरलंय का?
त्याचा अनुभव तुम्हाला काय आलाय? नामाचा अनुभव आपल्याला काय आला? नाही कळलं. ज्यानं धारण केलं हा, त्यापेक्षा त्याला दुसरं मग सगळे साधनं आणणे शून्य. रामकृष्ण हरी रामकृष्ण. धारच बरोबर आहे. नामधारक. कुठं? नामधारण. नामधारक. नामधारक कुणाला म्हणायचं? संतांना म्हटलेलं आहे. मग या नामधारकाचे नातेवाईक कोण? आई वडील पत्नी हे नाही, हे तर माऊलींनी सांगितलेलं नाही. माझ्यावर प्रेम करणारे, ईश्वरावर प्रेम करणारे, त्याचं नाम घेणारे, ते माझे नातेवाईक. नाम हाच माझा पिता आहे, नाम माझा हाच माता आहे, हा माझा पिता आहे, हा माझा बंधू आहे. इथं त्या आवडीनं सेना महाराज म्हणतात, ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता. कुणी म्हटलंय? सेना महाराज. का म्हटलंय त्यांनी? त्यांचे आहेत का नातेवाईक? आहेत का? मग त्यांनी कसं म्हटलं की ज्ञानदेव माझी माता आहेत? ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोयरे धायरे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. किती आपुलकीनं ज्ञानदेवानं आपलं म्हटलंय त्याने. म्हणून माऊली आपल्याला समजावून सांगतायत की जो नामधारक आहे, त्या नामधारकाच्या संगतीत जो आला त्याला नामाची गोडी लागते. नामधारकाच्या नामधारक कोण आहेत? संत आहेत. मग नामधारकांच्या संगतीत जो येतो त्याला नामाची गोडी लागते. तो नामात रम्मान होतो, नामाची त्याला गोडी लागते. आणि नामाची त्याला गोडी लागते त्यावेळेला त्याचं जीवनसुद्धा गोड होत जातं. रामकृष्ण. कधी जीवन गोड होतं? ती संगत नामाची गोडी लागली पाहिजे. नामाची गोडी नसेल तर पारायणामध्ये आपण म्हणतो की हरिपाठ रामकृष्ण हरी सुरुवात करू. किती आवडीनं म्हणतो नामस्मरण? किती आवडीनं म्हणतो आपण रामकृष्ण. म्हणून ज्या स्थानावर मी ईश्वराचं नाम घेतोय ते स्थान पवित्र होतं. तुकाराम महाराज ज्या स्थानावर, ज्या दगडावर बस, तो दगड सुद्धा नामस्मरण करू लागला. तुकाराम महाराजांच्या पायाखाली एक सेकंद आलेली माती सुद्धा विठ्ठल. का बरं? ते नामधारक. आम्ही नामधारक. त्यांच्या संगतीनं माझं जीवन मला गोड करता येतं. त्यांचा संग म्हणजे असे संत. म्हणून इथं तुकाराम महाराज म्हणतात स्वतः, संत चरण रज लागता सहज. काय गेलं आमच्यातलं? वासनेचे बीज. नामानं तशी आमची अवस्था झाल्या का? म्हणजेच नामाचा तुम्हाला अनुभव आलाय का? फार महत्वाचं. तर कळत असलं तर बघा, फार महत्वाचं ते बोलतो. फार महत्वाचं. किती वरवरचं आम्ही नाम घेतोय, किती वरवरचं नाम. लोकांना दाखवण्यासाठी आम्ही नाम घेतोय का? 10 माळा आम्ही केल्या, 4 माळा. कोणाला सांगताय? मग कोणाला सांगताय तुम्ही? कुणाची माळ? आम्ही माळ का ह्याची गंती करत बसायचं नाही. नामाची गंती तुम्ही करत बसला की त्याच्यात गुंतला. गंती कशी करायची? कशाची करायची? माझ्या चुकांची गंती मला करता आली पाहिजे. आणि चुकांची गंती ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला एक एक चूक आपल्यातून निघून जाईल. चुकांची गंती जर तुम्ही करत बसला नाही तर त्या चुका वाढत जाणार. गंती कशीच करायची? म्हणून माऊलीने पुण्य किती मिळतं ईश्वर. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना करू. नाम जप करायचं म्हणजे अखंड त्याच्यामध्ये रम्मान झाला पाहिजे. अखंड त्याच्यामध्ये तो उतरला पाहिजे. त्याचा भाव बनला पाहिजे. आपला भाव तसा झालाय का?
आणि मग त्यांच्या संगतीत जे आले ते सहज ईश्वर स्वरूप होतात. सहज होतात का? त्यांना काही करावं लागत नाही. फक्त त्यांनी संत संग, नामधारकाचा संग टिकवला पाहिजे, वाढवला पाहिजे, मोठा केला पाहिजे आणि मग त्या संताबरोबर ते मुक्कामाला पोचल्याशिवाय राहत नाही. मला काय म्हणायचं? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळवून जाय. मग राम नामी, मग राम नामी सुख घडोघडी वाढूला. मग राम नामी आवडी काहीतरी आहे ना. सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. त्यांनी सहज सांगितले आपल्याला. किती नाम मुरलं पाहिजे? किती नाम मुरलं पाहिजे? नाही ना, तुम्ही पाण्याला पाहिजे ते कंठात. म्हणून शिवशंकराने जो नामाचा जप केला, मारुती रायाने जो नामाचा जप केला, अखंड त्यांची सेवा केली आणि मग त्यांच्या जवळ राम आले. आपली सेवा किती आहे बघा. रामकृष्ण हरी रामकृष्ण वाटतं आपणाला, पण तितकं सोपं ते नाही. रामकृष्ण उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. भाव शुद्ध जर नसेल, वासनाच तुमची गेलेली नाही, तर तुम्ही वासुदेवाकडे कसं जाणार? जाऊ शकत नाही, जाऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. संत चरण वासनेचे बीज जर हे जळून कशानं जाईल? नामानं. वासना जळाली जाते. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. केवढं मोठं हरिपाठातले दृष्टांत सांग. हे समजावून तुम्हाला मी सांगतो की पुढं भाव शुद्ध कसा होतो माणसाचा. काशी क्षेत्रावर राहणारे स्वामी महाराज, ते गोंदवलेकर महाराजांचं दोघांचं प्रेम वाढलं. एकमेक बसायचे, प्रेम करायचे, अतूट प्रेम एकमेकावर अतूट. आले की सुख संवाद त्यांचा चालू झाला. दुसरं बोलणं नाही त्यांच्यामध्ये. ते बोलता 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 दोघांमध्ये एक संवाद चालू झाला. स्वामी त्यांना म्हणाले की काशी क्षेत्रावर जी येणारी, भावावर मी बोलते आता, नाम आणि भाव, काशी क्षेत्रावर जी येणारी लोक आहेत, ती पवित्र गंगेमध्ये त्यांनी जर स्नान केलं तर त्यांचं पाप जळून जातं. बरोबर? भाव शुद्ध होतो त्यांचा. मग एवढी लोक येतात तर त्यांचा भाव शुद्ध का होत नाही? कुणाला प्रश्न पडलाय? काशी क्षेत्रावर राहणाऱ्या स्वामींना ते प्रश्न विचारतायत गोंदवलेकर महाराजांना की एवढी लोक येतात तरी त्यांचा भाव शुद्ध का होत नाही? ते पापातून मुक्त का होत नाहीत? गोंदवलेकर महाराज म्हणतात ते त्या भावातून मुक्तच होत नाहीत. पवित्र गंगेत मग ते स्नान करतात, पण त्यांचा आहे तो भाव जात नाही, आहे ती वासना जात नाही. तर म्हटले तसं नाही. स्वामी म्हणताय तसं नाही. मग एवढा त्रास घेऊन ते काशी क्षेत्रावर येतात, एवढा खर्च करून ते इथं येतात, मग त्यांचं पाप का नाहीसं होत नाही? त्यांचा भाव का बदलत नाही? तेच म्हणतायत गोंदवलेकरच. का म्हणतात? कारण तो भाव बदलत नाही. याचा अर्थ ते त्या तीर्थावरचा भाव ते उचलतच नाहीत. तो भाव येणार कधी माझ्याकडं? आतलं जळमट गेलं पाहिजे. बरोबर? रामकृष्ण मी जे आत ठेवलेला आहे अगोदर, काम, क्रोध, लोभ, संसार, प्रपंच सगळा, तो काढल्याशिवाय तर त्याला ठेवता येत नाही. म्हणजे जाईल कसं माझं? नामाने.
नामानं जळमटलं जातील, पण संतांचा तो पवित्र हात त्याच्यावरून फिरला पाहिजे. त्याच्याशिवाय ती जळमटल नाहीशी होत नाही. समजावून मी तुम्हाला सांगतो. गोंदवलेकर महाराज सांगितलं त्यानं, हो भाव, ते भाव शुद्ध करायला येतं. मग म्हटलं एवढं कष्ट आणि पैसा का खर्च करतात? स्वामींचा प्रश्न. आता म्हटलं मी कसं सांगणार? त्यांचा भाव ते सोडायला तयार नाहीत. गंगेत त्यांनी स्नान केलं, ईश्वराचं नाम घेत घेत मग ते पवित्र झाले पाहिजे. तसं बरं म्हटलं आपण बघूया. रामकृष्ण त्या स्वामीलाच त्यांनी फडकी गुंडाळी सगळे, हाताला पायाला अंगाला सगळे. आणि तू कोण आता झालास? तर महारोगी झालास. त्याला काय म्हटले? तू महारोगी झालास. आता मी तुझ्या शेजारी आपली भगवी वस्त्र घालून उभा राहतो. तू तिथंच गंगेच्या तटावर घाटावर जिथं लोक येतात, लोकांची रहदारी आहे, जिथं स्नान करतात, तिथून त्या घाटाच्या बाजूला आपण थांबूया लोकांची. त्यांनी तसं केलं. याच्यातून म्हटलं काय निर्माण होतंय बघूया आपण. मग पवित्र गंगेत स्नान करून आली की लोक ह्यांच्याकडे बघायची. एक पैसा खिशातला टाकणार, कोण फळं ठेवणार, निघून जाणार. काय साध्य केलं? लोक येणार की पैसे कशासाठी बसलेत? रामकृष्ण राम. सुंदर प्रसंग आहे. फक्त भाव आपला शुद्ध पाहिजे. बरीच लोक जमले त्यावेळेला. स्वतः वैराग्याचं जे संन्यासाची जी वस्त्र घालून बसलेले होते, उभे राहिलेले बरीच माणसं जमले. ते बोलायला सुरुवात केली त्यांनी की तुम्ही सगळे इथं आलेले आहेत, हे माझे भाव आहेत, हे महारोगी आहेत, पण आम्ही दोघांनी विश्वेश्वराची इतकी सेवा केली, इतकी सेवा केली की त्या सेवेनं आम्हाला शिवशंकर प्रसन्न झाले. आणि मग त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही घाटावर जाऊन बसा आणि जो गंगेनं पवित्र होऊन आलेला आहे आंघोळ करून, त्याला तुम्ही सांगा की याला तुम्ही आलिंगन द्या. आणि आलिंगन दिल्याबरोबर तो रोग तुम्हाला होईल आणि तो रोगातनं मुक्त होईल. रामकृष्ण. रोगमुक्त होणार म्हणून त्यातले जवळजवळ ऐकणाऱ्यापैकी 8-10 लोक लगेच पुढे आले. हो आम्ही आता आंघोळ करून आले, त्यांना आलिंगन द्यायला, रोगमुक्त करायचं. तर म्हटले पुढचं ऐका. हा रोग तुम्हाला झाला की हा तुम्हाला जाणार नाही. तुमचा भाव पवित्र असेल आणि तुम्ही त्या पवित्र भावानं जर पुन्हा गंगेमध्ये आंघोळ केली तर तो निघून जाईल. तुमचा भाव शुद्ध नसेल तर हा रोग तुम्हाला होईल. हा मुक्त झालास, पण हा रोग तुम्हाला जर तुमचा भाव शुद्ध असेल तर आलिंगन द्या. सगळेच निघून जायला लागले. मग गंगेत स्नान केल्यानंतर आमचा भाव पवित्र होतो. आमचा भाव पवित्र, पाप नाहीस होतं का? मग पाप नाही होण्यासाठी नाम दिलेला ईश्वरा. नाम, तो भाव की ज्यानं मी त्या गंगेमध्ये स्नान करतो, तो भाव धरून त्याच्यामध्ये स्नान केलं पाहिजे. राम नामात सुद्धा तो भाव धरून सगळे निघून गेले, कोणच उभं राहिलं नाही. मला जर तो महारोग होईल असं जर सांगितलं त्याचा जाईल, पण समजा मी आंघोळ केली तो भावानं जर ते गेलं नाही तर कळतं. मग कुणाची पीडा घेतली आम्ही? कुणाची पीडा घेतली? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे. हा आपला भाव आहे का? हा नुसतं म्हणायचं. मग ईश्वर तुम्हाला आपला म्हणेल? नाही म्हणणार आपला. तो भावच नाही आपला. ज्याचा भाव शुद्ध झाला
देवदुरी नाही तर माऊली लांब नाहीत, फक्त भाव शुद्ध झाला पाहिजे. ते हात समोर केलेला आहे माऊलींनी, त्यांच्या हाताला धरणारा माणूस पाहिजे, धरणारा साधक पाहिजे. ते विठ्ठलापर्यंत न्यायला तयार आहेत, पण आम्ही त्यांच्या हाताला हात देतो का? तेवढी योग्यता आम्ही कमवलेली आहे का? तेवढी पात्रता आहे का आपली? रामकृष्ण हरी राम. ती योग्यता, ती पात्रता मी ज्या वेळेला निर्माण करू, त्यावेळेस माऊलींना हाक न मारता आल्याशिवाय राहणार. नाम तर आहेच आपलं रामकृष्ण. पुढं जाऊया. सगळे निघून गेले, कुणीच नाही. पण शेतकऱ्याचा एक अशिक्षित मुलगा पवित्र गंगेमध्ये स्नान केलं आणि तो आला आणि त्याने हे शब्द ऐकले. म्हटले काय आहे इथं? म्हटले असं असं आहे बघ. म्हटलं मी देतो आलिंगन. सहज भावानं त्याला आलिंगन. अहो म्हटले पुढचं ऐकलं सगळं. म्हटले मला ठीक आहे. काय आहे? तर त्याच भावानं तुम्हाला आता हा रोग चिकटला की तुम्हाला पण काही म्हटले हरकत नाही. त्या रोग्याला त्यांनी उठवलं, उभा केलं, आलिंगन दिलं. आलिंगन देऊन बाजूला झाले. त्यावेळेला गोंदवलेकर महाराज पुढं झाले आणि त्या शेतकऱ्याच्या मुलाला तितक्या भावानं आलिंगन दिलं आणि मग त्या मुलाला सांगितलं की तुझी काशी यात्रा आज सफल झाली. कोणाची काशी यात्रा सफल झाली? माझा तुला आशीर्वाद आहे, तुझ्या जीवनाचं खरं कल्याण होणार, कारण तुझा भाव शुद्ध आहे. भाव कसा आहे तुझा? आमचा भाव शुद्ध आहे का तेवढा? शुद्ध बोलणं वेगळं आहे आणि आचरणात आणणं फार वेगळं आहे. बरोबर? ज्ञान मला कळलं, पण ते कळलेलं ज्ञान जर आचरणात नसेल तर रामकर. म्हणून माऊली इथं जीवनाचं मर्म समजावून सांगतात. जो नामधारकाच्या संगतीत येतो त्याला नामाची गोडी लागते. त्या नामाच्या गोडीनं त्याचं जीवन तृप्त व्हायला लागतं. नामरस घेता घेता तो ज्यावेळेला तृप्त होतो त्यावेळेला तो नामाचा अधिकारी बनतो. कसं होतं? नामाचा तो अधिकारी बनतो. मारुतीराया नामाचे अधिकारी झाले. मग ज्यावेळेला रामरायांना लंकेत जायचं होतं, ते खारोटीपासून वानरापर्यंत नळ नीळ जप राम लिहून टाकणारे दगड त्याच्यामध्ये येतात. रामनामाचा महिमा केवढा मोठा आहे. सेतू तयार झाला राम नाम. जर दगड तरत असतील रामनामानं तर हा जीव या भवसागरातून का तरून जाणार नाही? सेतूचा हेतू हा आहे. रामाने जो सेतू बनवला त्याचा हेतू हे सांगतात की या जीवाला सर्वश्रेष्ठ नरदेह मिळा, का तरून जाणार नाही? पण तो अज्ञानामध्ये जर जीवन जगत असेल तो भ्रांतीमध्ये जीवन जगतो. त्याला ज्ञान आहे का? समजावून मी तुम्हाला सांगतोय की म्हणून माझ्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी, जीवन माझं कल्याण होण्यासाठी, या जीवनाचं कृतकार्य होण्यासाठी मला सत्संग मिळालाच पाहिजे. म्हणून माऊली सांगतात या विश्वातील प्रत्येक माणसाला सत्संग मिळाला पाहिजे. माझ्या आचरणानं, माझ्या बोलानं, माझ्या भावानं जर संत प्रसन्न होत असतील तर ते आपल्यासाठी सत्संग द्यायला तयार असतात. माझ्या आचरणानं ते प्रसन्न झाले पाहिजेत. मग आपल्यासाठी विशेष सत्संग ते द्यायला तयार असतात. स्वाभाविकपणे ते सत्संग करतच असतात. कळतंय ना? नाही कळलं दोन्हीतला फरक. पण माझ्या आचरणानं ते विशेष प्रसन्न जर होत असतील तर विशेष सत्संग द्यायला ते सामोरे आल्याशिवाय राहत नाहीत. स्वाभाविक करतातच. रामकृष्ण. प्रत्येकाला सत्संग मिळाला आणि सत्संग ज्याला मिळाला त्याच्या मुखात नाम आलं.
ज्याच्या मुखात नाम आलं त्याचं जीवन सुधारायला तो आसक्तीतून मोकळा होत जातो. म्हणून पारमार्थिक माणसाचं पहिलं लक्षण काय असेल तर, माळ मी घातली पण माझं पहिलं लक्षण काय, पारमार्थिक होण्याचं पहिलं लक्षण काय, पारमार्थिक लोकांचं पहिलं लक्षण मी निस्वार्थ बनलो पाहिजे, हे पहिलं लक्षण आहे. मग मी या संसारात निस्वार्थ झालोय का? फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं माऊली सांगतायत. मी ज्या वेळेला नामाचं महत्त्व सांगतो आणि पोटासाठी मी ज्या वेळेला पाकिट घेतो त्यानं किती नामाचं महत्त्व सांगावं. कुणी बोला आता माझ्यावर. पोटासाठी जो ईश्वराचं नाम घेतो आणि त्यांच्याकडे पैसे देऊन पोट सांभाळण्याचं काम करतो, तो नामाचं महत्त्व किती सांगणार मला. कळते? नाही कळलं तर रामकृष्ण. त्याला काय म्हणून माऊली इथं कळवळ्यानं आपल्याला सांगतायत की जो नामाचा अधिकारी झालेला आहे, नामाचा रस ज्यानं चाकलेला आहे, नामाचा ज्याला अनुभव आलेला आहे आणि त्या आनंदाच्या शिखरावर तो पोचलेला आहे, त्यांनी जर नामाचा सत्संग दिला तर त्यांनी देणं यांनी देणं जमीन आसमानाचा फरक. मग आम्ही कोणाच्या संघामध्ये जायचं, कुठं राय, आपले आपण करा सोडवण. रामकृष्ण हरी रामकृष्ण. पुढे जाऊया, समजावून तुम्हाला मी सांगतो. रामकृष्ण. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. कळवळा कधी येतो सांगताना समजावून सांगतो. महामारी जी आली माग, रामकृष्ण, अशीच महामारी काशी क्षेत्रावर आली होती. गोंदवलेकर महाराज तिथंच होते काशी क्षेत्रावर, पण त्यांना सगळी लक्षणं माहिती असतात. मी त्यांना स्पर्श केला तर सामान्य माणूस म्हणतो नाही 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 नाही, कुणीही माझा जरी असला, आई असली, वडील असले, बायको आहे, तरी मला त्यांना स्पर्श करायचा नाही. का का मला होईल तो आजार. मग तो झाल्यावर काय होणार. अरे राम, मरणाची भीती किती आहे माणसाला. मग तो गेल्यावर तू जाणं नाही का गरजेचं. तुम्ही म्हणताय माझा, म्हणून मी बोलते. कुटुंबातले माझे आहेत, बाहेरचे नाहीत, पण माझे कुटुंबातले. खरं आहे काय. रामकृष्ण. मग आम्ही आमचा माणूस गेलो, मी गेलो का. मला का जगायचं आहे. माझं ज्याच्यावर प्रेम आहे जास्त, ते माणूस मला सोडून गेलं तर मी त्याच्याबरोबर गेलो का. मग महामारीतून तुम्हाला सोडवणारं कोण आहे. बायकोनं सोडवलं, आता मुलानं सोडवलं. हा आपला घरगुती विषय आहे, कुणाशी आपल्याला हिंदीन नाही करायचं. मला सांभाळणारा कोण आहे. याने हे सुंदर जग निर्माण केलेलं आहे. ह्या जगामध्ये मला त्यानं पाठवलेलं आहे. जग माझं म्हणण्यासाठी नाही पाठवलेलं आहे. एक प्रसंग तुम्हाला समजावून सांगतो मी. चोरी करणारा एक साधक, लक्षात आलं म्हणून पुढे जावं. पण चोरी केली, त्यानं पैसे मिळवले, आनंदात राहिला 2 महिने, आणि 3ऱ्या महिन्यात पोलिस आले. कळल्यावर नेला पकडून. काय झालं. माझं कर्म काय आहे, केलेल्या कर्मातून मला सोडवणारा कोण आहे. फार मत मेला. 3 वर्षाची त्याला कैद झाली. 3 वर्ष त्यानं ईश्वराच्या नामात घालवली, किंवा कशी घालवली त्याला. चांगला वागला तिथं, सोडलं त्याला, आला बाहेर. त्यावेळेला तो समाजामध्ये सांगू लागला की मी कैदेत असताना कुणाचं फट म्हणून घेतलं नाही, हट म्हणून घेतलेलं नाही. हे समाजाला सांगणं कितपत योग्य आहे. होताच कुठं, होताच कुठं, कुठल्या आरोपाखाली.
मग तिथं फट म्हणून घ्यायचं काय, तसलेच सगळे आहेत. कळलं तर बघा, सगळं मी समजावून नाही सांग, तिथं फट म्हणायचा काय विषय हे जसं समाजामध्ये हसण्याचं आहे काम, हास्यच होणार त्याचं. किती तू बोलतोयस, तुलाच कळतंय का म्हणणार. तसं माऊली सांगतायत आपल्याला, ईश्वरानं त्याच्या या संसारात पाठवलंय, म्हणजे त्याच्या कैदेत मला पाठवलंय. आणि मी तर कुणाचा मोठा होत चाललोय, कुठलं मोठे पण मी मिळवतोय, तू कैदेत आहेस. कळलं तर बघा, कळतंय ना. ही ईश्वरानं तुम्हाला कैदेत ह्या संसार ही कैद आहे त्याची, हे मायेच्या आधिपत्याखाली सगळं आहे. मग तू कुणाच्या आश्रयानं जगतोयस? कैदेतून तुला सुटायचं आहे का? माया तुला सोडवणारी आहे का? कुठल्या वस्तू जमा केल्यावर तू सुटणार आहेस? कळते का? मी फार कळवळ्याने सांग. मातृपितृभात सगोत्र अपार. कोण माझा इथं कुणाचा उद्धार करतोय? स्वतःचा उद्धार झालाय नाही, आणि मग कुणाचा उद्धार करतोय? फार महत्व आहे. योग्यता पाहिजे आपली. आणि ही योग्यता कधी निर्माण होईल? सत्संग मला घडला पाहिजे, ते नाम मला मिळालं पाहिजे. म्हणून जो सद्गुरूंच्याकडून मंत्र मिळतो तो साधा मंत्र नाही, तो दिव्य मंत्र असतो. आणि तो सतत तुम्ही गायला, सतत जर तुम्ही म्हटला, तो अंतकरणात जर उतरला, तर तुम्हाला हरिरूपाकडं तो घेऊन, हरिरूपामध्ये तुम्हाला एकरूप केल्याशिवाय राहत नाही. कारण ज्याने मंत्र दिलाय ते कुठे गेले? हरिरूप झाले. मग त्यांचा नातेवाईक हा आहे. माझे गुरु हे माझे नातेवाईक, माझ्यात परिवर्तन केलेलं आहे. माझे बाप ते आहेत. ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता हे माझे खरे आई वडील आहे. माझं परिवर्तन त्यांनी केलेलं आहे. ज्ञान देऊन नामदेवांचं परिवर्तन त्यांनी केलेलं आहे. तुकाराम महाराजांच्या जवळ आलेल्या बहिणाबाई परिवर्तन केलेलं आहे. निळोबाराय आले परिवर्तन, आणि मग या मार्गाला लागलेत रामकृष्ण. उद्धार कुणी करून घेतला? का महाराजांच्या कुळातल्या लोकांचा उद्धार झाला? रामकृष्ण. बाहेर अहो तुम्ही कैदेत आहे, आणि कैदेत असताना तुम्ही मोठेपणा कसा करून कुणाला करून दाखवताय मोठेपणा? मी आमका आहे, मी तमका, कुणाला सांगताय? ही तर मोठेपणाचं लक्षणच नाही. तुम्ही कैदेत आहे, मग त्या कैदेतल्या माणसासारखी तुमची अवस्था आहे. म्हणजे ते ज्ञान आहे का? म्हणजे हसं कुणाचं होतंय? रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे राम. जीवनातलं मर्म माऊली समजावून सांगतायत आपल्याला. तुम्ही बाहेरचा दिवा जर घरात लावला, कंदील घरात लावला, ज्योत घरात जर, ते बाहेर उजेड देणारी आहे, बाहेरचं दाखवणारी आहे. पण तुम्ही जर नाम घेतलं, नामाची ज्योत जर आतमध्ये पेटवली, तर तुमचं अंतकरण दाखवणारी ती आहे. ज्ञानानं मी कुठं आहे ही त्याला ओळख झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मग ज्ञानाचा दीप एकदा आतमध्ये लावला, नामाचा दीप जर आतमध्ये आपण प्रज्वलित केला, तर काम, क्रोध, लोभ, मत्सर, तिरा हे आतमध्ये षड्विकार राहत नाहीत. नामाची जागा आहे ती. मग नाम काय करतं? ह्या विकाराला बाहेर काढण्याचं काम. घरात दिवा लावला, अंधाराला जा म्हणायला लागत नाही. रात्रभर अंधार होता, कशामुळं? सूर्य नव्हता म्हणून. सूर्य उगवल्यावर अंधाराला जा म्हणतो का सूर्य? कारण जिथं सूर्य आहे तिथं अंधार राहतच नाही. तसं जिथं नाम आहे, नाम हे अगदी पवित्र आहे, आणि पवित्र नाम जो त्या आवडीनं घेतो, त्या गोडीनं जो घेतो,
त्याला सुद्धा ते नाम पवित्र केल्याशिवाय पवित्र करतं. उपाधीतून ते नाम मुक्त करतं आणि उपाधीतून तो मुक्त झाला तर नामाची अनुभूती मला आली पाहिजे, नामाचा मला अनुभव आला पाहिजे. इथं माऊली समजावून आपल्याला पुन्हा सांगतात. एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. हॉस्पिटलमध्ये गेलेले लोक आहेत. तिथं ज्या वेळेला मुख्य डॉक्टर असतो त्या डॉक्टरच्या हाताखाली एक बाई असते, कोणी असेल ते, ती काय म्हणतात बाळंतपण करणारी जी मेट्रन बाई, ती बाई 50-55 वर्षाची झाली. उदाहरण तुम्हाला मी सांगतो. माझं नाम मी घेतोय, ते नाम भगवंताचं नाम माझ्या अंतकरणात का मुरत नाही? तेवढ्या भावाने मी घेत नाही, तेवढी अजून मी तयारी केलेली नाही. आतमध्ये नामाची ज्योत माझ्या तयार झाल्या का? ती ज्योत जर तयार झाली असेल आणि ती प्रज्वलित मी जर केली तर आतमध्ये शर्विकार राहण्याचं काय? पहिलं लक्षण परमार्थातलं की निस्वार्थ आसक्तीरहित झाला पाहिजे. पहिलं लक्षण आहे. आसक्तीरहित झालेले लोक किती आहेत परमार्थामधले? राम. मग आम्ही बोलवतो कोणाला? आम्ही बी आसक्तीत आहे, तो सांगणार काय घडलं त्यातनं. मग काय घडलं? दोघं बी तशीच आहे. नाम घेतोय, पैसे मागतोय, आम्ही बी देतोय. ऐकणारा बी, घेणारा बी, देणारा बी, देती घेती. साध्य काय केलं आम्ही? साध्य काय केलं? फक्त जगाला दाखवलं की आम्ही नामस्मरण कीर्तन केलं. रामकृष्ण. फार महत्त्वाचा विषय माऊली माझ्याकडून बोलवून घेत आहे. तुम्हाला काय घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर आपलं रामकृष्ण. हात पकडायचा आहे मला, त्यांच्या जवळ जायचं आहे. म्हणजे त्या ईश्वरानं निर्माण केलेल्या संसारात मला कशासाठी पाठवले हे मला कळलं पाहिजे. मुक्त व्हायचं आहे ना तुला, मग संसार किती केला पाहिजे, परमार्थ किती केला पाहिजे. जो माणूस परमार्थ करतो त्याचा संसार हा सुखाचा होतोच. संसार सुखाचा होणं म्हणजेच परमार्थ करणं. त्याच्याशिवाय परपंच तुमचा सुखाचा होतच नाही. नाही ना आपण इकडं जर नामाला वेळ दिला तर शेतातलं काम तसंच राहतंय, माझं दुसरं काम तसंच राहतंय. मी तिसऱ्याला शब्द दिलाय त्याच्याकडे जायचं आहे, मग मी इकडे नामाकडे कधी येणार? कुठं गुंतलोय आपण? मगाशी सांगितलं तसं गुंतलोय कुठं आपण? प्रपंचातच गुंतलोय ना. कुणी असू द्या नाही तर नसू द्या, गेला तरी त्यातच आम्ही आहे. जोडीदार गेला तरी आम्ही त्यातच आहे. कुठं गुंतलोय आम्ही? एक ईश्वराचं नाम चित्तामध्ये आपण ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ते चित्तामध्ये जर आपण नाम ठेवलं तर ते हळूहळू हळूहळू आपल्यात मुरत गेलं. साधुबोध झाला नुरोनी आठेला. ते नाम सुद्धा मूर्त, त्याचा बोध सुद्धा मूर्तो. नाम बी नाहीसा होतं, बोध बी नाहीसा होतो आणि मग तो जीव शिवरूप होतो. कर्म संपलं त्याचं. रामकृष्ण. माझं कर्म संपलंय का? मला काहीतरी करायचं आहे प्रपंचामध्ये. कशासाठी करायचं आहे? मी नोकरी करतोय पैशासाठीच, मी धंदा करतोय नोकऱ्यासाठीच, घर बांधतोय पैसे सगळं जे मी करतोय ते पैसा मिळवून मला स्वास्थ्य मिळावं म्हणून मिळतंय. स्वास्थ्य पैशानं स्वास्थ्य मिळतंय का? मग हे कळणार कधी आपल्याला? हेच माणसाला कळत नाही. रामकृष्ण हरे राम. परमार्थातला बोल हा फार पक्का असला पाहिजे. बोले तैसा चाले
ही परमार्थातली पहिली ओळ आहे. मग आपण कुठं आहे त्यात? आपण कुठं आहे त्यात? आपण वागतोय का तसं? हाय का? वागतोय का आपण तसं? ती बाई 55 वर्ष झाली हॉस्पिटलमध्ये काम करते, बाळंतपणाचं काम करते. त्यावेळेला संत महात्मे तिथं गेले, डॉक्टर बी बरोबर आहेत, त्यांचा सुखसंवाद चालू आहे. तर आठवड्यातून तुम्ही किती हे करता? तर 4 बाळंतपणे करते. महिन्याची किती झाली? 120. 100 धरा. वर्षाची किती झाली? 100 धरली तर 1200 झाले. 1200 झाले तर ही तिथं सर्व्हिस करते, त्याला जवळजवळ 50 वर्ष झाली, समजा 20 वर्ष झाली. किती झाली? 60,000. मग महाराज तिला बोलतायत, तुमचं लग्न झालंय का? तर नाही झालं. मी अजून अविवाहित आहे, लग्नच झालं नाही, तसा योगच नाही आमचा. त्या बाबतीत म्हटलं मी अभाग्य आहे. मग तुम्हाला त्या वात्सल्याचं प्रेम मिळालंय का? जे तुम्ही दुसऱ्यांची बाळंतपणे त्यांना ते वात्सल्य मिळालं, त्या मुलाचं प्रेम त्यांना मिळालं, आईचं प्रेम त्याला मुलाला मिळालं, मुलाला आई मग आई आणि मुलाचं जे वात्सल्य आहे, तुम्हाला त्यातलं कळतंय का? अनुभव आलाय का? तुम्हाला जर तो अनुभव नसेल तर नाम घेऊन बोलणारा, पैसे घेऊन बोलणारा तसाच आहे, बिना अनुभवाचाच आहे. त्यातला अनुभवच नाही आम्हाला. मग अनुभवच त्यातला नसेल तर मग तुम्ही हे काय सांगितलं आम्हाला? बाळंतपण तुम्ही केली की, पण तुम्हाला अनुभव काय? म्हणून ईश्वराचं नाम वर घेऊन करणारा जो माणूस आहे आणि नामाविषयी जो बोलतो त्या अविवाहित नर्ससारखा आहे. त्याचा रामकृष्ण काय करणार? त्याचा अनुभवच नाही मला आलेला. मग हे कार्य कुणासाठी केलं तुम्ही? पैसे मिळवण्यासाठी. तेवढं ज्ञान होतं तेवढं कर झालं, व्यवस्थित झालं. त्याचा अनुभव नाही आपणाला. म्हणून इथं अनुभवे आले अंगा ते या जगात. मी बोलतोय त्याचा थोडा तरी आपल्याला अनुभव असला. अनुभव नसेल तर रामकृष्ण होणार. मी तुम्हाला एक सांगतो प्रामाणिकपणे, शरीराला कसंही ठेवा तुम्ही, त्याला पंख्याची गरज आहे, त्याला अमक्याची गरज आहे, बरोबर आहे. पण 1 तासभर तरी ईश्वराच्या नामासाठी त्याला सोचलं, तेवढं सुद्धा सोचता येत नसेल तर प्रपंचात तुम्ही मोठं होण्यासाठी आलेला नाही, मोठेपण दाखवण्यासाठी तर आलेला नाही, मी कोणतरी आहे असं म्हणण्यासाठी आलेला नाही. मला याच्यातून मुक्त व्हायचं आहे आणि ती संधी मला ईश्वरानं दिलेली आहे. मनुष्य देह देऊन मनुष्य जन्माचं कोडं मला सोडवता आलं पाहिजे. आणि ह्या जन्मात जर नाही सुटलं तर किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे पाहिजे, किती वेळा जन्माला येणार, किती वेळा फजित आम्ही होणार. रामकृष्ण संत संग मला जर घडला तर मी कुठं जाईन? उदाहरण आपल्या समोर, कुठं आपण गेलो, होतो काय झालो काय आपण? करील तो काय नोहे महाराज, तो काय करणार नाही. उदाहरणानं तुम्हाला पटवून देतो मी की जसं ती महामारी आली काशी क्षेत्रावर महामारी आली, कुणी कोणाला शिवायला मदत करायलाच तयार नाही. मग आतला तर मरणाच्या दारात आहे, त्याला सोडवणार कोण? त्याला तर स्पर्शच करायचा नाही मला, त्याला सोडवणार कोण? सोडवणार डॉक्टर सुद्धा स्पर्श करत नाहीत, लांबच्या लांब, बरोबर. मग ह्याच्यातून मला सोडवणारा कोण? ह्या महामारीतून. आणि ज्याला घर नाही, ज्याला दार नाही, ज्याला राहायला ठिकाणच नाही, असा भिकारी जर असेल तर त्याला महामारी झाली तर तो कुठं जाईल?
आपलं ठीक आहे, कुठेतरी घरदार कोण, मग मी माझा म्हणतोय तो माझ्यासाठी येणार आहे का? येईल? रामकृष्ण फार मत म्हणजे आपल्याला लागून घेऊ नका. पण इथं मला एक सांगायचं आहे पुढं. एक भिकारीने रस्त्यामध्ये बेशुद्ध पडलेले आहे, सगळी माणसं जमा झालीत लांबून, लहान मुलं आहेत 2-2.5 वर्षाचं, ती बाई निपचित पडलेली आहे. लोकांना वाटलं ही गेली, आणि 2.5 वर्षाचं पोरग काय म्हणतात अंगावर खांद्यावर सारखं ते बाई जवळ आहे, तिचा मुलगा आहे ना ते, तिच्या अंगावर खांद्यात सारखं तिला उठवतंय, आणि त्याला प्यायचं होतं, भूक लागल्या. मग ह्याला काय केलं पाहिजे? ह्याला सोडवणार कोण? आईसाठी ते रडतंय, आक्रोश करतंय. आई तर उठूच शकत नाही. त्यावेळेला ते संत महात्मे गोंदवलेकर महाराज रस्त्याने इथं गर्दी का झाली म्हणून तिथं थांबले, तर ते मुलाचा आक्रोश बघितला. कुणाला कळवळा आला? कळवळा कोणाला? बघ्यांची जत्रा ही सामान्य लोकांची मजल कुठपर्यंत असते कळतंय ना मला काय म्हणायचं? सामान्य लोक माझा कोण तुम्ही आत्ता ठरवा. इथं माझा कोण आहे आणि मला कुठं जायचं आहे, फार महत्वाचं मी सांगतो. आणि अगदी कळवळ्यात मग गोंदवलेकर महाराजांनी बघितलं की त्याचा आक्रोश त्यांना बघवणं झाला. ते स्वतःजवळ गेले, त्या मुलाला उचलून घेतलं, आणि मग त्यांच्याजवळ जे रामाचं तीर्थ होतं, गंगेचं जे तीर्थ होतं, त्या बाईच्या अंगावर शिंपटलं, लोकांना बोलवलं, पण पुढे यायला कोणच तयार नाही. ते तिला अमृत पाजलं त्याने, तिनं सुद्धा पिण्याचा प्रयत्न केला. गोंदवलेकर महाराज समाजाला समजावून सांगतायत, बाई मेलेली नाही, निपचित पडलेली आहे, तिचा श्वासोश्वास चालू आहे, जीव तिचा गेलेला नाही. तिला चक्कर आली असेल, रोगग्रस्त झाली असेल, पण तिला आपण याच्यातून सोडवलं पाहिजे. कुणाला कळवळा आला? रामकृष्ण. त्या योग्यतेचा माणूस पाहिजे. आलं का लक्षात? त्या योग्यतेचा असेल तर तो तिथं गेल्याशिवाय त्यांनी मग ती बाईला जेवढं पाणी पाजता येत ते तीर्थ, रामाचं शिवाचं तीर्थ, गंगेचं पवित्र पाणी जेवढं पिता येत होतं तेवढं त्याने पाजलं. मुलाला खांद्यावर काय म्हणतात बरोबर घेतले आपल्या छातीशी, आणि 5 मिनिटांनी बाई ताजी तवानी झाली, उठली. त्यावेळेला महाराजांनी तिला हाक मारली, म्हटलं आता व्यवस्थित वाटते ना? तर हे मूल तुमचा आक्रोश करतंय, त्याला पहिल्यांदा दूध पाजा आणि तुमच्या घरी जावा. तिच्या हातावर थोडे पैसे ठेवले, एक तिला वस्त्र नेसायला दिले. आता म्हटलं इथं थांबू नका, जिथं तुमचं घर असेल तिथं तुम्ही जावा. मदत करणारा कोण आहे? कुणाला मदत करणारा कोण आहे? एका ईश्वराशिवाय कुणीच नाही. इथं मला त्याच्या संसारात सांभाळणारा कोण आहे? मी माझं कुणाला म्हणून राहिलो इथं? कोण माझा आहे नेमकं? जो माझा आहे त्याला मी माझा म्हणतच नाही. मग कोणाला माझा हा जर तू म्हणत असेल तर तू बघून घेऊ, ईश्वर म्हणतो. नाही तर राम मला मी तुझा नाही ना, हे जग कुणाचं आहे? त्यानं बनवलेलं आहे. इथं पाठवलंय मला कशासाठी? साधुबोध झाला नुरोनी अटेला. हा साधुबोध मला झालाय का? बघा तुम्ही किती कळलं पाहिजे मला. आणि हे जर कळत नसेल तर मी जगतोय कशासाठी फार महत्वाचं आहे. मला जिवंत ठेवणारा कोण आहे? ईश्वरानं माझा सोबती नेला, पण मला इथं जिवंत कशासाठी ठेवलंय कळलं पाहिजे.
की अजून काहीतरी नामस्मरण माझं वाढलं पाहिजे, अजून त्याच्यातनं त्या आसक्तीतून मी मोकळा झालो पाहिजे, याच्यासाठी त्यानं ठेवलं असेल. मग तेच मला करायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. ते कळत नसेल तर आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, एका ह्या जीवाला शिवाशिवाय दुसरा सोबती कोण नाही. पुन्हा मी आता उत्तरार्धात तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला मुलगी बिन लग्नाची असते त्यावेळेला आई वडील तिची काळजी घेतात. बाळा अंधारपणाच्या आत घरी ये, बरोबर. शाळेत जात असलीस तरी तू 5 वाजायच्या आत घरी ये, शाळा सुटल्याबरोबर घरी ये. काळजी करते आई घरी येईपर्यंत मुलीची. पण ज्यावेळेला त्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेला ती दोघं जर 11 रात्रीच्या 12 वाजल्या तरी बाहेर असतील तरी आई काळजी करते का? नाही. तुम्ही नाही म्हणलं. रामकृष्ण हरी राम. बरं, खरं आहे उत्तर. नाही, उत्तर द्यायचं तसं काय आपल्याला हे नाही. आई का काळजी करत नाही? तिला जोडीदार मिळालेला आहे आणि मी सुद्धा तिला लवकर ये म्हणण्याची काही गरजच नाही. तिचा पतीच सोबतीच तिचा बरोबर आहे, मग तिला लवकर ये म्हणण्याची मला काय गरज. तसं माऊली मला इथं समजावून सांगतायत की मी तो माझा जोडीदार आहे, माऊली माझा जोडीदार आहे आणि त्याच्या संसारात मी निवडलेला आहे. जगाला भ्यायची मला काय गरज नाही. काय गरज? माऊलीच मी माझ्याबरोबर घेतलेले आहे, माझा पांडुरंगच मी माझ्याबरोबर, तोच माझा जोडीदार झालेला आहे, हीच माझी आई झालेली आहे, हीच माझा माता पिता, बंधू भगिनी चुलता, ही माऊलीच माझी झालेली आहे. मग जगाकडे बघण्याची काय दृष्टी? काय गरजच नाही जगाकडे बघणं. मग माऊली आपल्याला कुठं घेऊन जाणार? त्या स्वरूपात ते विलीन हरिरूप काय मग त्या रूपात त्या स्वरूपात आपल्याला विलीन केल्याशिवाय ते राहणार नाही. त्यांचा हात मला धरता आला पाहिजे. जग माझी काळजी करतं हे म्हणू नका. नाही हो, माझा धाकटा मुलगा लय काळजी करतो, थोरला मुलगा जरा कमी काळजी करतो, ती पोरगी जास्त. बघा तुम्ही तिच्यापाशी राहून बघा किती काळजी करते. आणि तिला तुम्हाला कळलं की रामकृष्ण त्याच्यावर यायला रामकृष्ण रामकृष्ण हा अनुभव आपल्याला प्रपंचातला. तुम्हाला अनुभव काय आला? कोणाला मोठं म्हणून तुम्ही दाखवलाय जगाला? सर्वेश्वर मला सेवक म्हणून पाठवलेला आहे त्याला, आणि सेवक म्हणूनच मी काम कराय. सेवाच मला करायची आहे. आणि जो सेवा करतो, जो नम्र होतो, जो दया आपल्या ईश्वराचे दैवी गुण अंगीभूत करतो, तोच ईश्वराकडे जातो. सगळे शर्विकार घेऊन जाणारा पंढरपूरला तो विठ्ठल माझा म्हणेल का? सगळा संसार डोक्यावर घेऊन जाणारा त्याला कसा आपला म्हणेल? अरे हा संसार माझा आहे, मग तू माझा कसा म्हणतोयस? जीवाला म्हणतायत तुला मी इथं जन्म ते कोड मगाशी म्हटलं ते कोड मला नरदेह मिळालेला आहे, ते या जन्मी मी माझं कोड सोडवलं पाहिजे. मग हे कोड कुठलं कसं सुटेल मला? सत्संग मिळाला पाहिजे. सत्संगाशिवाय हे कोड सुटणं. इतर योनीमध्ये ते सोडवताच येत नाही. इतर योनीचं सांगतो, जनावराच्या योनीला गाय एकीकडे असते, म्हैस इकडे, तिचं लेकरू तिसरीकडेच असतं, तिचा तो बाप वेगळाच असतो, ते लेकाला मला माहिती नसतं. तसं माणसाचं आहे का? माझे आई वडील कोण? माझा गुरु कोण? मला या टर्निंग पॉईंटवर आणलं कोणी? माझ्यात परिवर्तन कोणी? तोच माझा सर्वस्वी आहे, तोच माझा उद्धार करणार आहे. दुसरे उद्धार करू शकतील का माझा? म्हणून याच देही याच डोळा,
मला याच्यातून मुक्त व्हायचं. मुक्त व्हायचं म्हणजे मग संतांनी जे इथं केलं, संत जसे वागले, संत जसे राहिले, ते जसे जगले, त्यांचं आचरण आपण बघूया. त्यांनी काय नाम घेतलं ते बघूया, कसं नाम घेतलं ते बघूया, कसं वागले ते बघूया. आचरणात त्यांनी काय आणलं? मोठेपण आणलं? नम्र झाले. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. अनंताला कोंडून ठेवणारा कोण आहे? नम्रता पाहिजे आपल्याला. नम्रच भाव नसेल तर आपला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ह्या कैदेत आपण आलो. ही कैद कुणाची आहे? मायेच्या कैदेत पाठवले त्याने. आणि याच्यातून सुटणं फार. ह्या तुरुंगातून तुम्ही लवकर या, पण ह्या तुरुंगातून तुम्ही उत्तरार्ध सेवेचा करतो. आता मातृपितृभाता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेवले. हरी रूप मला कधी त्या स्वरूपात मिक्स होता येईल? त्या स्वरूपात मी कधी काय म्हणतात त्याला एकरूप होऊन जाईल? ऐका, मी इथं आत्ता जन्माला आलो असं म्हणायचं आहे का आपल्याला? बरं, याच्या अगोदर आम्ही अनेक वेळा इथं जन्म घेतला. ज्या ज्या वेळेला मी जन्म घेतला त्यावेळेला माझे आईवडील होते, भाऊ बहीण होते, नातलग बी होते. परत दुसऱ्या जन्मात जरा समजून घ्या, याचा उत्तरार्ध करतो. माणूस म्हणून मी ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला इथं ज्या ज्या वेळेला मी आलो त्या वेळेला मला आई वडील होते, भाऊ होता, बहीण होती, चुलता होता, शत्रू होते, मित्र होते. सगळं माझं मी इथं तयार केलं. त्या जन्मात मी तयार केलं. तो जन्म मिळाल्यावर मला हे सगळं मिळालं. बरोबर. असे अनेक मी जन्म घेतले, पण जे मी इथं तयार केलेलं आहे तेच तुमच्या अवतीभोवती असतं. कळतंय ना मला? रामकृष्ण. बदल झाला तरी थोडा बदल होता. कालच्या जन्मामध्ये जी माझी मैत्रीण होती ती आज माझी पत्नी असेल. कालच्या जन्मामध्ये माझा जो बाप होता तो आज माझा मुलगा असेल. भाऊ होता तो माझा बाप असेल. कळतंय ना? फार माऊलींचं सांगणं नम्रतेच आहे. हिथं थोडंसं बदल होईल, पण तुम्ही निर्माण केलेलं आहे ते तसंच राहणार. मग नरदेहात मला ईश्वरानं पाठवल्यावर मी इथं तयार काय केलं? इथं तयार काय मी केलं? फार समजावून मी सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला मला हा नरदेह मिळाला, ईश्वराच्या नामाची मी तप केलं, जप केला, तपश्चर्या केली, महातप केलं, अनंत पुण्य माझ्या गाठीला आलं. अनंत पुण्य मला मिळालं. आणि हे पुण्य मला कुठं घेऊन गेलं? वैकुंठात घेऊन गेलं. आणि माझ्याबरोबर या शरीराचे जे नातलग होते, उत्तरार्ध करतो, शरीराचे जे नातलग होते त्यांनी जर माझ्यावर प्रेम केलेलं असेल, ते जर काही पुण्यवान असतील माझ्याबरोबर, ते सुद्धा माझ्याबरोबर येतील तिथे. आणि ज्यांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे ज्यांच्या गाठीला पुण्य नाही ते स्वर्गवासी झाले. पण ह्या वैकुंठामध्ये, ह्या स्वर्गात हे लोक किती किंवा मी किती दिवस राहणार? काळाचा प्रभाव वैकुंठावर सुद्धा आहे आणि स्वर्गावर सुद्धा आहे. मग तिथं वैकुंठात मी किती दिवस राहणार? तिथं मला जे पहिले भक्त आहेत ईश्वराची त्यांची गाठी भेटी सगळं होणार. तिथं सगळं सुख मला मिळणार. मग ते सुख भोगताना माझं पुण्य कमी नाही का होणार? आम्ही वैकुंठवासी आलो याच कुठल्याही, पण ते संपलं की तुला यावं. मग काळातून मला मुक्त व्हायचं आहे आणि काळातून मला मुक्त करणारं फक्त ईश्वराचं नाम आहे. वैकुंठ नाही, फिकून नाही, काय नाही, स्वर्ग नाही, काय, ईश्वराच्या स्वरूपामध्ये एक करो.
पुन्हा नाही येणे जाणे, सहज कुंटले बोलणे. आपणाला कुठं जायचं आहे, कुणाबरोबर राहायचं आहे, संसारातलं माझं काय आहे, मी कुणाला माझा म्हणतोय, फार महत्वाचं आहे. मग माझा मी ज्याला म्हणतोय, माझ्या पोटी जन्म घेतलाय म्हणून त्याच्यावर मी प्रेम करतोय. इतरावर आणि माझ्यावर प्रेम करणार आहेत ते माझे नाहीत का? मगाशी मी सांगितलं तसं आपल्या आचरणानं जो संतांना प्रसन्न करतो, संत त्याच्यासाठी विशेष सत्संग देतात. सर्वसाधारण ते सत्संग देतच असतात, पण विशेष कुणासाठी? लोटांगणे महाराज म्हणतात, पाटील आलेत ना, या आता मला तिथं गेलं पाहिजे. का भाव तयार झाला? का भाव? माझं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणून पांडुरंगानं मला माझा म्हटलं पाहिजे, माऊलींनी मला माझा म्हटलं पाहिजे. कधी म्हणतील? त्या योग्यतेचा मी बनलो पाहिजे, ते गुण माझ्याकडे आले पाहिजे. माऊलींच्यात जे गुण होते ते माझ्यात आले पाहिजे, त्याचं संक्रमण माझ्यात झालं पाहिजे. आणि त्या गुणाने जर मी युक्त झालो, हे दैवी गुण जर मी संपन्न केले, तर माऊली काय म्हणणार नाहीत माझा? सहज माझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. त्या गुणानं मी संपन्न झालं पाहिजे. मला काय म्हणायचं, या संसारात राहताना मन सैरभैर असतं आपलं, कशावर बी पळतं. ऐका जरा, मी तुम्हाला उत्तरार्धातलं सांगू. मन सैरभैरच आहे. चांगलं बघितलं की त्याला वाटतं हे मला मिळावं, कशासाठी मिळावं ते माहिती नाही. रावणाच्या घरी इतक्या स्त्रिया होत्या, तरी सीतेवर मन गेलं, कशासाठी मला पाहिजे. हे त्याचं खरं दुर्भाग्य, कारण त्याच्याशिवाय हे समाप्त होणार नाही. रामकृष्ण. मग आम्ही दुर्भाग्यात जगतोय का? म्हणजे आसक्ती माझ्याकडे आहे का? आपले आपण करा सोडवून, जे मी बघतोय ते मला पाहिजे, असं जर तुम्ही आसक्तीत जीवन जगत असला तर मायेच्या गाळात तुम्ही रुतल्याशिवाय याच्यातून मला मुक्त व्हाय. हे नकोच मला, 2 मिनटं बघितलं सोडून दिलं. मन तिथं थांबवून ठेवायचं नाही. मन कुठं स्थिर झालं पाहिजे? ईश्वराच्या नामामध्ये. मन स्थिर कधी होईल? ते नाम आतमध्ये मुरलं तर. एकदा नामानं त्याला जर आलिंगन दिलं, नामानं मनानं त्याला जर आलिंगन दिलं ना, तर मग ते मन स्थिर होतं. आणि स्थिर झालेलं मन भगवंताला कधीच सोडत नाही. त्याचा सतत आठव करतं, त्याचा सतत स्मरण करतं. आणि मग हे स्मरण आपल्याला कधी होतं? आपण म्हणतो ना, पोटातच नाही तर ओठावर. पोटात जर त्याचं ध्यान असेल, हृदयात त्याचं जर ध्यान असेल, तर ओठावर त्याचं नाम यायला काही वेळ नाही लागणार. पण ते ध्यान जर आतमध्ये नसेल तर ते ओठावर नुसतं वरच्यावर घेऊन, ते नाम माझं मुरलं पाहिजे. म्हणून मग साधुबोध झाला. साधूंनी कुठला बोध केला आपल्याला? नामच दिलेलं आहे. अज्ञान त्याचं बाहेर केलेलं आहे. अज्ञान भ्रमाकडे नेतं आणि ज्ञान माऊलींच्याकडे नेलं. मग ज्ञानाची तर देव आहे तो नामदेव, नामाचा तर देव आहे तो. नामदेव आणि ज्ञानदेव एकत्र आले तर पांडुरंग तिथं आल्याशिवाय मला काय ती योग्यता मी निर्माण केली पाहिजे. मला सत्संग माझ्या गुरूंचा मिळाला, माझ्या लोठांगणे महाराजांचा मिळाला, आणि तुमचं आमचं जीवन उजळून टाकण्याचं त्यांनी काम केलं. मग आता मी काय घेतलं पाहिजे? आता मी काय घेतलं पाहिजे? मला काय सांगायचं? परिस्थिती त्यांची कशी असू द्या, शरीराची स्थिती कशी हे आपण बघायचं नाही. त्यांना कोण सांभाळते कोण सांभाळत नाही हे हा भाग गौण आहे. पण ते अखंड नामात होते हे महत्त्वाचं आहे. कुठल्याही शरीराच्या स्थितीमध्ये नाम त्यांनी सोडलं का? हे त्यांचं विशेषत्व आहे. मग विशेष भावानंच मी नाम घेतलं पाहिजे. रामकृष्ण.
आणि मग भाव एकदा जर शुद्ध झाला तर तो ईश्वराकडेच आपल्याला घेऊन एक मार्गी आपण गेलो. एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, मातृपितृ भाता सहोत्र अपार. ह्या एकाच पुरुषाचं किंवा एकाच स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, नरदेह तर त्यांना मिळालेलाच आहे. मग हा नरदेह संसाराच्या चिखलात जर तुम्ही रुतवला, प्रपंचात याला जर नुसत्या खर्च केला, आपल्या मायेत जर खर्च केला, तर हे तुमचं खरं दुर्दैव आहे. सोडवणारं कोण नाही. पुढचा जन्म तुम्ही तयार करून ठेवला, कुठं जाणार कुठं. याला जर ईश्वराच्या नामात, ईश्वराच्या ध्यानात, म्हणून मला या सर्वश्रेष्ठ देह दिलेला आहे ते या संसारातून सुटण्यासाठी, याच्यातून मुक्ती मिळवण्यासाठी. मग हेच मी केलं पाहिजे की याच्यातून मला सोडवणारा कोण आहे तो. मग त्याचंच ध्यान करूया, त्याचंच नाम घेऊया, त्याचंच नाम गाऊया आणि तेच नाम जगाला देण्याचं काम करूया. जगाला ज्या वेळेला तुमच्याकडून गोडी लागेल त्यावेळेला तुम्ही घेताय ते नाम बरोबर आहे. रामकृष्ण हरी राम. आपणालाच गोडी नसेल तर जगाला लागेल का? रामकृष्ण हरी. मातृपितृ भाता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. माऊलींच्यावर प्रेम करणारा, माऊलींचा आदर करणारा, माऊलींना आपलं म्हणणारा, माऊली त्याला सत्संग दिल्याशिवाय आपल्या संघात त्याला ठेवतात, आपल्या बरोबर घेऊन जातात आणि ईश्वर स्वरूपामध्ये त्याला एकरूप करून जातात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरनाथ भगवान की जय, श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, बोल बजरंग बली की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.